अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे राष्ट्रीय स्तरावरील पश्चिम विभागीय विद्यापीठांच्या खो खो महिला स्पर्धांचं आयोजन 19 ते 23 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं आहे। संपूर्ण भारतातून 5 राज्यातील महिला खो खो संघांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे। त्याकरता डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाकडे एकूण 61 विविध विद्यापीठांनी अनुकूलता दर्शवली आहे। मागील वर्षी याच स्पर्धांचं आयोजन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे करण्यात आलं। सदर स्पर्धेतून निवडलेले सर्वोत्तम 4 संघ मुंबई विद्यापीठ मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांचा प्रामुख्याने समावेश आहे। वेस्ट झोन ऑल इंडिया युनिव्हर्सिटी असोसिएशनच्या माध्यमातून वेस्ट झोनचे 5 राज्यातील 61 विद्यापीठातील विद्यार्थिनी आज या ठिकाणी खो खो खेळण्याकरता आलेल्या आहेत। विद्यापीठामध्ये एक चांगलं वातावरण या निमित्ताने तयार होतं आहे। वास्तविक पाहता कृषी विद्यापीठामध्ये मुलं नेहमीच अभ्यासामध्ये एंगेज असतात, सेमिस्टर सिस्टम असते। त्यातूनही काही मुलं स्पोर्ट्समध्ये त्यांना इंटरेस्ट असतो आणि एक राष्ट्रीय स्तरावर एक वेगळी भावना निर्माण होती। स्पोर्ट्समधून एकोपा असतो विद्यार्थ्यांमध्ये, एक होमोजिनिटी असते त्यांच्यामध्ये आणि एक स्पोर्टी वातावरण तयार होतं। त्या निमित्ताने आज हा या ठिकाणी वेस्ट झोनचा मुलींचा खो खोचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे। याच धर्तीवर 4 उत्कृष्ट संघांची निवड डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे होणार आहे। निवड झालेले 4 उत्कृष्ट संघ डी उपाध्याय गोरखपूर विद्यापीठ येथे फेब्रुवारी 2020 दरम्यान आयोजित भारतातील उर्वरित 3 विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवून तेथे सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या 4 संघांची आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी निवड होणार आहे। अकोल्याहून विदर्भ न्यूजसाठी दीपक गवई यांचा हा वृत्तांत।